नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. कडूस तालुका खेड येथे अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीस दोषी ठरवत राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयानं 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस सय्यद यांनी हा निकाल दिला. नरेश विजय देशनेहरे, राहणार कडूस तालुका खेड, अशी शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च 2019 ते मे 2020 या कालावधीत कडूस येथील बौद्ध वस्ती परिसरात राहणाऱ्या 9 वर्षाच्या एका व 10 वर्षाच्या 2 मुलांवर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केले होते. यापैकी एका मुलाला मंदिराजवळ एकटे उभे असताना आरोपीने खाऊ देतो असे सांगून मंदिराच्या माडीवर नेले. तेथे कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलाला धमकावत त्याच्यावर अत्याचार केल्याचं तपासात निष्पन्न झालं. या घटनेनंतर मुलगा रडत घरी आल्यानंतर आईने विचारपूस केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. मात्र स्थानिक लोकांकडून त्रास होईल या भीतीने सुरुवातीला पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दरम्यान वस्तीतील इतर महिलांशी बोलताना आरोपीने इतर 2 मुलांवरही अशाच प्रकारे अत्याचार केल्याची माहिती समोर आली. यानंतर संबंधित पालकांनी सामाजिक संस्थेची मदत घेतली. राजमाता जिजाऊ महिला संस्था, भामचंद्रनगर, वासुली तालुका खेड यांच्या माध्यमातून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 377 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉस्कोचे कलम 3A, 4, 6, 8, 12 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला. या खटल्यात सरकारी वकील संदीप वाघ यांनी 7 साक्षीदार तपासले. पीडित मुले व त्यांच्या आईची साक्ष न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरले. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत पॉस्को कायदा कलम 8 अंतर्गत 5 वर्षे सक्त मजुरी, कलम 12 अंतर्गत 2 वर्षे सक्त मजुरी तसेच भारतीय दंड विधान कलम 506 अंतर्गत 1 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. मरकळ बागवान वस्ती या ठिकाणी एका घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना शुक्रवारी 13 मार्च रोजी घडली. घटनास्थळातील घरामध्ये फ्रीजचा स्फोट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात घरामध्ये आग पसरली होती. त्या आगीचे स्वरूप मोठे असल्याने घरातील सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. अखेर तिथे अग्निशमन दलाच्या विशेष प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मरकळमध्ये बागवान वस्तीमधील अतुल महादेव देवकर यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील सर्व सामान जळून खाक झाले. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावावर चाकूने वार करण्यात आले आहे. सदरची ही घटना चाकणमध्ये घडली आहे. कोणतेही काम न करता दारू पिऊन घरामध्ये वाद घालणाऱ्या भावाचा रागाच्या भरात मोठ्या भावाने चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली. पोहे बनवण्यासाठी कांदा कापत असताना हा कौटुंबिक वाद विकोपाला गेला. या प्रकरणी देवानंद माणिक सावंत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांचा मोठा भाऊ किशोर माणिक सावंत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही चाकणमधील शनी मंदिराच्या पाठीमागे राहतात. घटनेच्या दिवशी आरोपी किशोर हा घरात पोहे बनवण्यासाठी कांदा कापत होता. यावेळी फिर्यादी लहान भाऊ काहीही काम करत नाही आणि दारू पितो या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात किशोरने हातातील कांदा कापायच्या चाकूने फिर्यादीच्या डाव्या बरगडीत वार केला. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव गणपती येथे महागणपती मंदिरासमोर शुक्रवारी 13 मार्च 2026च्या रात्री 8:30च्या दरम्यान चालत्या खासगी बसनं पेट घेतल्यानं खळबळ उडाली आहे. बस चालकानं प्रसंग सावधान राखत बस रस्त्यावरून खाली घेतली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवून घेतल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. रात्री उशिरापर्यंत चाकण शिक्रापूर रस्त्यापर्यंत वाहतुकीचा ठिकठिकाणी खोळंबा होत होता. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. चहूबाजूंनी ज्वाळांनी वेढलेली बस रस्त्याच्या कडेलाच उभी असल्यानं आणि टायरचे स्फोट होत असल्यानं पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक सुमारे 2 तासाहून अधिक काळ विस्कळीत झाली. नागपूर येथील संजय ट्रॅव्हल्स कंपनीची बस क्रमांक MS40CT 0957 पुण्याहून किमान 50 प्रवासी घेऊन नागपूरला निघाली होती. रात्री 8:30च्या दरम्यान रांजणगाव गणपती मंदिरासमोर ही सदरची घटना घडली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. या तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून त्यांना रोजच्या व्यवसायासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खेड तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागातही ठरल्याप्रमाणे गॅस सिलेंडर वितरण वाहने येणे बंद झाल्याने अनेक जण सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत आहेत. आखाती देशातील युद्धाच्या झळा गावगाड्यापर्यंत पोहोचल्यास गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल चालकांनी लाकडांच्या चुलीचा पर्याय स्वीकारलाय. सदनिका आणि लहान घरात राहणाऱ्या मंडळींना
चुलीवर स्वयंपाक करणे अशक्य आहे. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या शेगड्या खरेदीकडे अनेकांचा कल वाढलाय. इलेक्ट्रिक शेगड्या प्रचंड मागणी वाढल्याने आता आउट ऑफ स्टॉक झाल्या आहेत. पाहिजे असेल तर घ्या, बसणार नाही त्याच्यात. एकच आहे. एवढेच पीस राहिले आता. गेले संपले सगळे माल. गॅसमुळे गॅस नाही मिळता म्हणून संपले. आता मागवले, उद्या परवा भेटेल माल. आता माल नाही मार्केटला. आता दिले ऑर्डर तर मंगळवारी पर्यंत रविवार पण येणार. लागले तो सगळे संपले. पिंटी आता एक काल आली, 30 आली होती काल. काल गेली, एक रेली होती बस. बजाजची गेली 40-20. बजाजचे 40 गेले. बजाज कितीला 4000 ते नाही शिल्लक आहे. नाही का 2000. आम्ही तर 4ला विकले, लोक 5ला विकले. आम्ही राज्यासह देशभरातील शहरी निमशहरी भागात घरगुती सिलेंडर गॅस घरपोच सेवा बंद झाली आहे. गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहक एजन्सीच्या दारात रांगा लावल्याचे चित्र असताना महसूल यंत्रणा मात्र ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत असल्याचा दावा करत आहेत. तहसीलदार व जिल्हाधिकारी बातम्या देऊन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप होत आहे. घरगुती गॅस पुरेसा साठा असल्याचे प्रशासन सांगत आहे, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती वेगळी असून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावल्या आहेत. चाकण येथील सिग्मा गॅस वितरण कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर गॅस मिळवण्यासाठी रांगा लावत असून तालुकाभर अशी स्थिती आहे. खेड तालुक्यात प्राथमिक माध्यमिक शाळांतील मध्यान्ह पोषण आहारावर देखील परिणाम होऊ लागला असून काही शाळांमधील पोषण आहार बनवणे बंद करावे लागले आहे. तालुक्यातील जवळपास 450 शाळांनी 550हून अधिक गॅस सिलेंडरची मागणी नोंदवली असून काही शाळांतील महिला बचत गटांनी पोषण आहार शिजवण्यासाठी चुलांगणाचा आधार घेण्याचा निर्णय घेतलाय. सध्या गॅस एजन्सीमध्ये बुकिंग करून 45 दिवसांनी सिलेंडर वितरण तारीख टाकली जात आहे. गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे अनेक शाळांना विद्यार्थी संख्येनुसार महिन्याला पोषण आहार बनवण्यासाठी 2 ते 8-10 सिलेंडर टाक्या लागतात. सध्या वितरण व्यवस्था बंद झाल्यामुळे गॅस एजन्सीपर्यंत जाऊन गॅस सिलेंडर आणण्यासाठी शिक्षकांना धावपळ करण्याची वेळ आली आहे. राज्यातील पुणे आणि मुंबई या 2 महानगरांना जोडणाऱ्या पुणे मुंबई एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला असून या रस्त्यांना पर्यायी रस्ता म्हणून उरण, कर्जत, नेरळ, वांद्रे, पाईट, शिरोली, पाबळ, मलठण, शिरूर या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे सातत्याने राज्य सरकारकडे करत होते. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या महत्त्वाच्या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी देण्यात आली. पुणे मुंबई एक्सप्रेस वेला सक्षम पर्याय नेरळ, वांद्रे, शिरूर रस्त्याला राज्य सरकारची तत्वतः मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे. राज्यातील पुणे व मुंबई या 2 महानगरांना जोडणाऱ्या पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतुकीचा ताण अतिशय वाढला असून या रस्त्यांना पर्यायी रस्ता म्हणून उरण, कर्जत, नेरळ, वांद्रे, पाईट, शिरोली, पाबळ, मलठण, शिरूर या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सातत्याने राज्य सरकारकडे करत होते. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठकीत महत्त्वाच्या प्रकल्पाला समितीची तत्वतः मंजुरी देण्यात आली. खासदार कोल्हे यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार सह्याद्री पर्वतरांग ही कोकण व महाराष्ट्र पठार यांच्यामधील नैसर्गिक विभाजन रेषा असून कोकण व महाराष्ट्र पठार यांना जोडण्यासाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घाटमार्ग आहेत. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे पाहणी करताना 2 घाट मार्गांमधील साधारणतः अंतर ते 25 ते 30 किलोमीटर असे आहे, परंतु केवळ माळशेज घाट ते बोरघाट या 2 घाटांमधील अंतर हे अंदाजे ते 60 किलोमीटर आहे. त्यामुळे या 2 घाट मार्गांच्या दरम्यान एक पर्यायी घाटमार्ग विकसित केल्यास वाहतुकीकरता एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे पुणे मुंबई बरोबरच पुणे शिरूर, पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्यावरील वाहतुकीची तीव्रता कमी होणार आहे. विशेषतः औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण चाकण परिसरातील दीर्घकालीन व गंभीर वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने दिलासा मिळेल. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या कामात पूर्व भागात मोठा विलंब झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संबंधित कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कामाचा वेग अत्यंत मंद असल्याने दररोज 1.25 कोटी दंड का आकारू नये असा सवाल करत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले. पुणे महानगर क्षेत्रातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन हा महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प उभारण्यात येत आहे. शहराभोवती सुमारे 170 किलोमीटर लांबीचा हा मार्ग तयार होत असून तो पूर्व आणि पश्चिम अशा 2 प्रमुख भागात विभाजण्यात आला आहे.
पश्चिम भागातील काम तुलनेने वेगाने सुरू असताना पूर्वेकडील काही टप्प्यांमध्ये मात्र प्रगती अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. सध्या पश्चिम भागातील रिंग रोडचे 5 टप्प्यांमध्ये तर पूर्व भागातील काम 4 टप्प्यांमध्ये सुरू आहे. पश्चिम भागातील रिंग रोडचे सुमारे 25% काम पूर्ण झाले, मात्र पूर्वेकडील प्रकल्पाची प्रगती केवळ 12 ते 15% मर्यादित आहे. विशेषतः चाकण आणि तळेगाव दाभाडे परिसरातील पहिला आणि तिसरा टप्पा अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही टप्प्यांसह पश्चिमेकडील पहिल्या टप्प्याचे कंत्राट एका मोठ्या कंपनीकडे आहे. सध्याच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर प्रकल्पात जवळपास 3 महिन्यांचा विलंब झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे कामाचा वेग तातडीने वाढवावा, अन्यथा करारातील अटीनुसार आर्थिक दंड लागू केला जाईल असा इशारा MSRDCने दिलाय. रिंग रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात बाहेर वळवणे शक्य होईल. त्यामुळे औद्योगिक भाग, महामार्ग आणि उपनगरांमधील प्रवास वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र कामात होणारा विलंब कायम राहिला तर शहराच्या वाहतूक नियोजनावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता कंत्राटदार कंपनीकडून येणाऱ्या स्पष्टीकरणाकडे आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंदिरांच्या दानपेट्या फोडून रोख रक्कम व मौल्यवान साहित्य चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले. या आरोपींकडून 1,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात 8 मंदिरांमध्ये चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आळे गावातील श्री खंडोबा मंदिरात 23 फेब्रुवारी रोजी रात्री 2 अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रक्कम तसेच सोन्या चांदीचा मुलामा असलेले दागिने असा सुमारे 20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. मागील 2 महिन्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आळे येथील श्री खंडोबा मंदिर, शिरोली बुद्रुक येथील श्री भैरवनाथ मंदिर, नारायणगाव येथील श्री साईबाबा मंदिर, नळवणे येथील श्री खंडोबा मंदिर, मंचरजवळील कळंबा माता मंदिर, जुन्नर घालेगाववाडी येथील श्री शिवशंभू मंदिर तसेच रांजणगाव गणपती परिसरातील श्री सोमेश्वर मंदिर अशा विविध मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करण्यात आली होती. सध्या गावोगावी यात्रा उत्सव सुरू असल्याने मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळांची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज, गुन्ह्याची कार्यपद्धती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. सर्व घटनांमध्ये एकाच वर्णाचे आरोपी दिसत असल्याचं निष्पन्न झालंय. 3 मार्च रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सुनील सुरेश आगिवले वय 20 राहणार कळस खुर्द तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि भीमा भाऊसाहेब गिणे वय 26 राहणार नांदूर शिंगोटे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर मूळ राहणार कोतूर तालुका अकोले यांना पुणे नाशिक महामार्गावरील कांदळी फाटा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आळेफाटा, नारायणगाव, जुन्नर, मंचर, रांजणगाव तसेच संगमनेर परिसरात मंदिर चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस ठाण्यात दाखल मिसिंगच्या तक्रारीत पुढे 2 मर्डरचा उलगडा झालाय. स्थानिक गुन्हे शाखेनं हा गुन्हा उघडकीस आणला. अहिल्यानगरमध्ये एक तर दुसरा मर्डर थेट अकोला जिल्ह्यात केलाय. यातील एक आरोपी चाकण भागात वास्तव्यास असल्याची बाब समोर आली आहे. सुनील राठोड वय वर्ष 37 सध्या राहणार आंबेठाण रोड, चाकण तालुका खेड, मूळ राहणार पातूर जिल्हा अकोला याला ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा उलगडा झालाय. बापू आनंदा गाढवे वय वर्ष 60 राहणार चिंचोली, रमजान तालुका कर्जत यांचा गळा आवळून तर शीतल लिंबाची सोंगेवाड हिचा खून करून प्रेत जाळ्याची बाब समोर आली आहे. दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी अहिल्यानगर आणि अकोला जिल्ह्यात घडल्या आहेत. राज्य आणि देशभरातून वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवाया करणारी अनेक मंडळी देखील चाकण औद्योगिक भागात आसरा घेत असल्याचं यातून स्पष्ट होतंय. पुणे नाशिक महामार्गावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता झालेल्या एका अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याचं नागरिकांनी कळवलं. भारतीय महिलांमध्ये आढळून येणाऱ्या कर्करोगांपैकी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा 2ऱ्या क्रमांकाचा आहे. ही अत्यंत गंभीर समस्या लक्षात घेऊन त्यांच्या प्रतिबंधासाठी HPV लसीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. म्हणून राष्ट्रीय HPV लसीकरण अभियान सर्वत्र सुरू करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर चाकण व आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून मुलींना HPV लसीकरण करून या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. राजगुरुनगर पालिकेत प्रभाग क्रमांक 9 मधील मोती चौक, वैश्यपाण आळी आणि ब्राह्मण आळी या परिसरात भुयारी गटारीसाठी नवीन पाईपलाईन टाकण्याच्या महत्त्वपूर्ण कामास आता सुरुवात करण्यात आली आहे. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यातील नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की 14 मार्च रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा संकल्प केलाय. कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू किंवा
पुष्पगुच्छ स्वीकारणार नाहीये, तर त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्य भेट म्हणून द्यावे. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा यासाठी सदरचा संकल्प केला असल्याचं त्यांनी सांगितलंय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खेड तालुक्यातील कंजारभाट समाजाला जातीचे दाखले मिळालेत. वराळे तालुका, खेड जिल्हा पुणे या ठिकाणी कंजारभाट समाजातील लोक गेल्या 30 वर्षांपासून राहतात, परंतु त्यांच्याकडे जातीचा दाखला नसल्यानं त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाचे मुख्य संयोजक संजय कदम आणि कंजारभाट समाज विकास कृती समितीचे महाराष्ट्र कायदा सल्लागार ॲडव्होकेट गोविंद राठोड यांनी गृह चौकशीच्या आधारावर जातीचे दाखले मिळवून दिलेत. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.